कोण माणूस आहे ती मेणबत्ती वरती पकड, ते लाग खाली पकड, असा हा पकड हा. असं होतं. शाबाश. बस बस कॉल लाव. नोटीस सगळ्या तयार करून ठेवायच्या आणि मग आता आज आपण सामान घेतलं त्यांनी. मॅडम त्यांना बोलले की तुम्हाला काय महत्त्वाचं सामान पाहिजे असेल काम ते नोटिसा तू तयार कोऱ्या नोटिसा तयार कर. जागेवर जाऊन त्यांची नावं लिहायची, लगेच चेक करून टाकायची. ठीक आहे. घेतली तर आपली जी वाटत वरचं काढलंय वरती दिमाग कमी काय जास्त प्रयत्न. भाऊ आहे त्याचा भाऊ असतो. गेट पण करू, पण याला पण लॉक करा. चला बाहेर. उदय साहेब आपला वरती त्यांचं लॉक करायचं का? हा त्यांना आंबे काढणारे हजर लावले होते ना माझ्या नावाने. काय सील करणे काय करून देईन का टेन्शन नाही. अरे वो फोन करते हो, बात निकाल के रख दे. बात में दे ज्याला येऊन बोलतो ना आम्ही जे लेबर अजून आलेच नाही. अरे हे गाडी बोललो. माननीय आयुक्त महोदय यांचे निर्देशानुसार माननीय अतिरिक्त आयुक्त श्री गोडसे साहेब आणि माननीय उपायुक्त श्री तावडे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज सगळ्या वॉर्डमध्ये माझ्याकडे एफ आणि जी वॉर्ड आहे. आता सध्या परिस्थितीत जी वॉर्डाचा तात्पुरता चार्ज आहे. त्या अनुषंगाने हे जे निर्मनुष्य करायचे जे टीमने पूर्ण निर्मनुष्य करण्याचं कामकाज चालू आहे. आणि आता आम्ही सगळे रूम सील केलेले आहेत, गाळे सील केलेले आहेत. आणि ही जी लव अंकुश बिल्डिंग जी आहे, या लव अंकुश बिल्डिंगला आपण निर्मनुष्य करण्याकरता वारंवार त्यांना तगादा लावलेला आहे. परंतु आज संपूर्ण पोलीस फौज घेऊन, महापालिकाची फौज, पोलिसांची फौज असे दोघांच्या संयुक्त कारवाई चालू आहे. सगळ्यांचे सामान काढून त्यांना दुसरीकडे शिफ्ट करून सगळे निर्मनुष्य केलेलं आहे. आता ही बिल्डिंग पूर्णपणे रिकामी करण्यात आलेली आहे. आणि या संदर्भात संबंधितांचा गैरसमज होऊ नये त्याकरताही त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की उद्या भविष्यात दुर्घटना घडू नये, हे तुमच्या हितासाठी आहे. याकरिता या सगळ्या गोष्टी होत आहेत. खाली करत आहोत. सामानासहित त्यांना खाली करून घेण्यात आलेलं आहे. आणि पोलीस खातं, रामनगर पोलीस स्टेशन यांचीही आपल्याला ही मदत मिळालेली आहे. आणि त्यांच्या सहकार्याने आणि आमच्या टीमच्या सहकार्याने हे सगळ्या गोष्टी रिकाम्या करून सील करण्यात आलेल्या आहे. आजच्या तारखेला संपूर्ण बिल्डिंग निर्मनुष्य करण्यात आलेली आहे. धन्यवाद.